वळूयात पुढच्या बातमीकडे। आज धनंजय महाडिकांचे चिरंजीव विश्वराज यांचा विवाह सोहळा आहे। तर धनंजय महाडिक मात्र आजही प्रचारात व्यस्त आहेत। घरात पाहुण्यांची मांदियाळी आहे। लग्न कार्यासाठी घरही सजलंय। मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मात्र मी धडपडतोय असं महाडिकांनी म्हटलंय। मुहूर्तावर लग्नाला जाऊन पुन्हा आपण प्रचारात सहभागी होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। सोबत धनंजय महाडिक आहेत। साहेब, एका बाजूला ही सगळी लगीनघाई सुरू आहे, तुमच्या घरी मात्र स्वतःच्या चिरंजीवाची लगीनघाई सुरू आहे। तुम्ही मात्र प्रचारासाठी स्कार्फ घालून बाहेर निघताय, काय म्हणायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे तो पाळण्याचा मी प्रयत्न करत आहे। आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं या उक्तीप्रमाणे आता आमच्या घरामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकसभेची निवडणूक 7 तारखेला होणार आहे। 5 तारीख हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे। परंतु माझा द्वितीय चिरंजीव विश्वराज महाडिक जो आज भीमा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, त्याचं आणि भारतातील देशातील एक भाजपचे वरिष्ठ नेते आणि गुजरातचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख CR पाटील साहेब यांच्या घरातील पुतणीसोबत त्याचं लग्न उद्या 5 तारखेला आहे। खरं म्हणजे आमचा प्रयत्न होता की हे लग्न पुढं करावं, पण मुहूर्त 4-5 महिने पुढे नसल्यामुळं या महिन्यातला हा अंतिम मुहूर्त आहे। त्यामुळे हा मुहूर्त आम्हाला साधावा लागला। तर हे सगळं सुरू आहे। आता लग्न घर म्हटल्यामुळं जबाबदारी जरी असली तरी माझी पत्नी, माझा मुलगा, आई हे सगळे आता बहिणी सगळे जबाबदारी पार पडत आहेत आणि आम्ही आपली जी जबाबदारी आहे मोदीजींना पंतप्रधान बनवण्याची ती पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। साहेबांचं ध्येय एकच आहे, मोदीजींना पंतप्रधान परत करायचं आहे। 400 पार हे आमच्या घरात वारंवार हेच असतंय आणि त्यात विश्वराजचा कुठलाही विषय काढला, हा ठीक आहे तू कर, हे आहे ते असं हे वातावरण घरात आहे। नक्कीच साहेब असायला पाहिजे या प्रक्रियेत, या मताचे आम्ही सगळेजणच आहे, पण त्यांचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी माझी साथ नेहमीच त्यांना राहणार आहे। अगदी 2 तासावर एंगेजमेंट आहे, संध्याकाळी हळदी आहे, पण आता मला असं कळालं की ते गडकरी साहेबांच्या मीटिंगला निघालेत।